जुचंद्र हे कलाकारांचं गाव आहे। तर अशाच एका कलाकाराच्या घरी मी आलेले आहे, चंद्रपाडा येथील त्रिमूर्ती आर्ट्समध्ये। तर ह्या कलाकारांच्या घरामध्ये सगळेच कलाकार आहेत। कोण रांगोळी कलाकार आहेत, कोण आरी वर्क करतात, तर कोण डान्स करतात, तर कोणाचा गणपतीचा कारखाना आहे। तर अशाच एका गणपतीच्या कारखान्यामध्ये मी आलेले आहे। त्यांचं नाव आहे प्रेमेश भीमदेव पाटील। तर एकदंत, वक्रतुंड, गौरीपुत्र, विनायक अशी गणपतीची अनेक नावं आहेत। त्याचप्रमाणे गणपतीची रूपं, अनेक प्रकारची रूपं आपल्याला बघायला मिळतात ते गणपतीच्या कारखान्यामध्ये। गणपतीच्या कारखान्यात आले असताना, गणपतीच्या मूर्ती बघत असताना सगळ्याच मूर्तीकडे लक्ष वेधत होतं। मलाच समजत नव्हतं नक्की कोणती मूर्ती खरेदी करावी, कारण की सगळेच बाबा सुंदर आहेत। मूर्तिकार आपल्या मनातील आणि ग्राहकाच्या मनातील मूर्त्या घडवत असतो। बाप्पाच्या कृपेने, श्रद्धेने आणि एकनिष्ठेने मूर्ती घडवण्याचं काम त्यांचं एकच उद्दिष्ट की बाप्पाची मूर्ती अधिकाधिक सुंदर कशी होईल। गणपती उत्सवाला 1-2 महिने असतानाच कलाकारांची खूपच कसरत। बाप्पाची मूर्ती तर सुंदर घडवतातच, त्याचप्रमाणे संस्कृतीचे दर्शनही घडवतात। आमच्या इथला समाज म्हणजे आगरी कोळी समाज, आणि त्या समाजाच्या जशा मागण्या असतात, म्हणजे भरगच्च ज्वेलरी, भरगच्च साडी, त्याचप्रमाणे मूर्त्या कलाकार घडवून देतात। त्याचप्रमाणे इकडचे ग्राहकसुद्धा कलाकारांना एवढेच हौशी, ते जसे सांगतील तशी मूर्ती बाप्पामध्ये आणि गौरींमध्ये सुद्धा इकडचे कलाकार घडवून आणतात। नमस्कार, मी स्नेहा माळवी सालियन। तुमच्या गणपतीच्या कारखान्यातल्या मी मूर्त्या पाहिल्या आत्ताच। खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर काम आहे, आणि ज्वेलरीचं वर्कसुद्धा सुंदर आहे। तर तुमचा गणपतीचा कारखाना जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासूनचा आणि आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता? खरं तर मी 2000 साली कारखाना सुरुवात केली कारखान्याला, आणि आत्ता या 2025 साली कारखान्याला 25 वर्ष पूर्ण झाली। म्हणजे हे आमचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे। तसं बोलायचं तर 2000 साली जो कारखाना चालू केला तेव्हा जी परिस्थिती होती त्याच्यानंतर आजची परिस्थिती हा भरपूर फरक पडला आहे। तेव्हा 20 मूर्त्या होत्या, आता 400-500 मूर्त्या आहेत। आणि जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं तुमच्या मूर्त्यांमध्ये विविध रूपामध्ये बाप्पा घडत गेला। जसं जेव्हा हा पिक्चर आला होता बाहुबली, तेव्हा तुमच्याकडे ती बाहुबली म्हणजे ती शंकराची पिंड घेतलेली मूर्ती मी बघितली होती। आणि त्याच्यानंतर आता आलेला आहे छावा चित्रपट, तर त्याच्यामधला छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातली सुद्धा मूर्ती तुमच्याकडे आहे। तसेच बाल गणेशाच्या पण खूप सुंदर मूर्त्या आहेत। आणि आता तर सगळ्यांना पगडी बांधलेल्या आणि ओरिजिनल म्हणजे कपड्याचे धोतर नेसलेल्या म्हणजे बाप्पा पाहिजे असतात, तर ते त्यांचं वर्कसुद्धा तुम्ही सुंदर देता, आणि सुंदर अशी ज्वेलरी तुमच्या बाप्पाची सजवलेली असते। तर हे काम तुम्ही स्वतः करता की म्हणजे दुसरं कोण येतं करायला? नाही, माझी मुलगी करते। आर्या, ये, ही माझी मुलगी। नमस्ते, मी स्नेहा। नमस्ते। तर म्हणजे तू हे वर्क का करताना, म्हणजे पूर्वी तर बाप्पाला असं वर्क कोण करायचं नाही, आता तर ते खूप ट्रेंडमध्ये आहे, एक फॅशनच आली आहे। तर हे एवढं सुंदर वर्क तू कधीपासून करते आणि तुझा काय अनुभव आहे? मी 7वीपासून करते। वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळा अनुभव असतो, वेगवेगळी स्टाईल असते करायची। पहिला साधं करायची, मग त्याच्यानंतर हळूहळू जेवढं समजत गेलं तेवढं मग करायला लागली। म्हणजे आता ज्वेलरी समजा, म्हणजे बाप्पाची जी सोंड असेल तर त्याच्या आतमध्ये सुद्धा अर्ध्या ज्वेलरी असतात। हो, मग ते करताना कसं काय, म्हणजे कट वगैरे करून करायचं का कसं काय? नाही, म्हणजे आता ही जी ही इथे कट आहे तर ती हाफच येणार, आणि जर थोडीशी सोंड जर वर असेल आणि ती जर पूर्ण असेल तर मग ते पूर्ण करायला लागतं, नाहीतर मग ते असं तुटल्यासारखं वाटतं। हां, आणि मग जर पेट्यावर वगैरे सुद्धा ज्वेलरी असते, मग ती तू चिपकवून करते का म्हणजे धाग्याने शिवून वगैरे करते, ते कसं काय? नाही, तर म्हणजे तुला कसं वाटतं करताना? खूप छान वाटतं, म्हणजे बाप्पाला तुला सजवायला भेटतं, खूप भारी वाटत असेल ना? हो, आम्ही खूप नशीबवान आहोत। सुंदर असं वर्क इथे बघायला मिळतं, आणि मला तर अनुभवायला सुद्धा मिळालं। तर तुम्हाला सुद्धा अशा सुंदर मूर्त्या, गणेश मूर्त्या किंवा गौरी मातेच्या मूर्त्या आणि दुर्गादेवीच्या मूर्त्या हव्या असतील तर एकदा त्रिमूर्ती आर्टला नक्की भेट द्या। तुम्हाला खरंच खूप आवडतील या मूर्त्या, तर नक्की भेट द्या।